भाऊंनी आम्हाला पक्क, आई भाऊंनी आम्हाला पक्क केलं तयार होतं, केलेलं. तयार केलं होतं. त्यामुळे लढायचं, मार्ग काढायचा त्याच्यातनं आणि त्यातून माझं नाव झेलं. कसं आहे ना, ह्या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक तुम्हाला कसं जगावं शिकवतात आणि दुसरे तुम्हाला कसं जगू नये हे शिकवतात. पण शिकवतात मात्र. मग त्यावेळेला वाटतं की ट्रॅव्हलिंग केल्याशिवाय याही गोष्टी कळत नाहीत. बीचवर गेलं की असं जाणवायला लागतं की अरे आपण किती छोटे आहोत, एक्झॅक्टली. किती छोटे आहोत आपण, किती काय कुठल्या गोष्टी घेऊन बसतोय आपण स्वतःकडे. माझ्याकडे हे आहे, मी हा आहे आणि मी ते आहे. एखाद्या देशात तुम्ही जाताय आणि तिकडे समथिंग गोज रॉंग, त्यावेळी काय करणार? त्यावेळी आपल्याला संयम लागतो. म्हणजे असे पण उदाहरणं होतात. बस चोरीला गेली आमची. काय करू बस? शकतो आपण? बस युरोपमध्ये आमची चोरीला गेली. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या आनंदाचा पॉडकास्ट संवाद वेळामध्ये. आपल्या या आनंदाच्या पॉडकास्टचे आनंदाचे सहकारी आहेत अमित लघाटे यांचे लघाटे रिअल्टर्स. कोकणामध्ये जर तुम्हाला घर घ्यायचं असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी अमित लघाटेंच्या लघाटे रिअल्टर्सला जरूर भेट द्या. सर्व डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये आहे. फिरायला जायला आवडतं ना? कोकणाचा उल्लेख केला मी आता. महाराष्ट्रात सुद्धा भरपूर ठिकाणं आहेत, भारतात सुद्धा भरपूर ठिकाणं आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला प्रवास आवडतो. तुम्हाला जर प्रवास आवडत असेल तर आजचा एपिसोड तुम्ही शेवटपर्यंत सलग बघणार आहात. हा, कशावर? तुम्ही बघितलंच ना आता थंबनेलवर काय आहे ते. विषय कळला असेल. ट्रॅव्हल अँड टुरिझम खूप आवडता विषय आहे अनेकांना. आता खूप चर्चा होत आहेत. खरं मला भारतात फिरायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय. काही लोकांच्या बकेट लिस्ट असतात. बकेट लिस्टमध्ये मला याही गोष्टी करायच्या आहेत, त्या गोष्टी करायच्या आहेत, तिकडे बघायचंय, तिकडे जाऊन फिरायचंय. पण हे फिरताना आपल्याला ऑप्शन्स पण आता खूप झालेत, जसे पूर्वी नव्हते. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी. पण योग्य ऑप्शन काय असावा? कुणाचं बोट धरून प्रवासाला जावं, कुणावर विसंबून प्रवासाला जावं, याची काही तत्व आहेत. तर या तत्वामधलं एक अतिशय मोठं नाव आणि अतिशय विश्वासार्ह नाव म्हणजे पुण्यातली एक ट्रॅव्हल कंपनी, जगभर प्रसिद्ध झालेली केसरी ट्रॅव्हल कंपनी, केसरी टूर्स. त्याच्या संचालिका आज आपल्याकडे आलेल्या आहेत. गप्पा मारणार आहोत आपण त्यांच्याकडनं आणि जाणून घेणार आहोत प्रवास म्हणजे काय, पासून प्रवास कुठे करावा, कसा करावा, का करावा. एकदम मोकळेपणाने आपल्याला त्या गप्पा मारून सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. आपण तयारीत राहूयात. मनापासून पहिल्यांदा स्वागत करूयात झेलम चौबळ मॅडमचं. मॅडम नमस्कार. सर्वप्रथम थँक्यू, तुम्ही मला ह्या पॉडकास्टसाठी बोलवलं. आणि मला काय आवडलं माहितीये, ह्या पॉडकास्टचं नाव साधं सुधं. पैसा, पद सगळं काही मिळालं तरीही आपल्याला साधं सुधं जगता आलं. वा, तर किती छान. थँक्यू. या पॉडकास्ट सिरीजला आपण ज्या वेळेला नाव ठरवलं होतं, हे चॅनलचं नाव आपण साधं सुधं ठेवलंय. आणि सगळ्या गोष्टींच्या वेळा असतात मॅडम, की सायं वेळा असतात, माध्यान्ह वेळा असते, सायं वेळा असते. सगळ्या गोष्टी होत आहेत. पण आजकाल माणसांचं जे मिस होतंय ना, तो संवाद. म्हणून ह्या कार्यक्रमाला, पॉडकास्टला आपण नाव ठेवले संवाद वेळा. आणि हा पॉडकास्ट कसा आहे तर आनंदाचा पॉडकास्ट आहे. यातनं फक्त आनंद द्यायचा घ्यायचा आहे. म्हणून असं वाटलं की माझ्या संपर्कात देवाच्या कृपेने खूप चांगली मंडळी येत आहेत, जशा तुम्ही आलात. मग असं वाटलं की हे माझ्या पुरतं मर्यादित नको ठेवायला, सगळ्यांना कळावं. म्हणून हा प्रपंच आहे गप्पांचा. आणि मला खूप आनंद आहे की खूप दिवसापासून, खूप वर्षापासून जे नाव नुसतं कानावर पडत होतं, मी कधी अजून गेलेलो नाहीये केसरी टूर्सनी, पण खूप इच्छा आहे. पुण्यामध्ये काय, भारतामध्ये काय, परदेशात काय, असंख्य गोष्टी आहेत. पण ते दाखवणारं, योग्य पद्धतीने दाखवणारी एक प्लॅटफॉर्म तुमचा आहे. आणि वडिलांनी सुरू केलेला केसरी टूर्सचा हा
खरं तर इवलेसे रोप लाविले द्वारी असं आपण माऊलींची ओवी आहे. पण आता केवढा मोठा वृक्ष झालाय त्याचा. कसं वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीकडे बघताना? एक आज वडिलांच्या नंतर आज आपल्याला हीच लिगसी पुढे चालवताना तुमच्या भावना काय आहेत? खरं तर भाऊंनी ह्याची सुरुवात 1984 मध्ये केली. म्हणजे आज 41 वर्षाची ही कंपनी आहे. पण भाऊंनी जेव्हा रोप लावलं ना, तर ते असं घट्ट रोवलं. म्हणजे अं, काय म्हणूया आपण त्याला, त्याच्या ज्या व्हॅल्यूज आणि हे भाऊंनी दिलं, की कसा बिझनेस करावा. हे आम्हाला भाऊंकडून म्हणजे भाऊंच्या बोलण्यात नाही, तर भाऊंच्या वागण्यातून आम्ही हे शिकलो. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या पैशाचा मोबदला देण्यासाठी ही कंपनी सुरू झाली, की भारतातल्या लोकांना जग दाखवायचं आणि जगातल्या लोकांना भारत दाखवायचा. ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे गेलो. जेव्हा दुसऱ्या पिढीकडे हा बिझनेस आला, तेव्हा ते सोपं होतं. एक नाव भाऊंच्या कष्टाने तयार झालं होतं, आई भाऊंच्या कष्टाने. पण दुसऱ्या पिढीला तेच तसं पुढे न्यायचं, हे नेहमी चॅलेंज असतं. आज 41 वर्षात पर्यटकांचा विश्वास आम्ही घेऊन पुढे जातोय. म्हणजे नक्कीच आम्ही काहीतरी चांगलं करत असू, असा विश्वास आम्हालाही आहे. आणि आमच्या केंद्रस्थानी कायम पर्यटक असतात. म्हणजे आम्ही जेव्हा पर्यटनाला जातो, तेव्हा पर्यटकांच्या दृष्टिकोनातनं ते स्थळ बघतो. म्हणजे हे पर्यटकांना आवडेल का? आणि जर आवडणार असेल तर ते आपण दिलंच पाहिजे. ह्या भावनेतनं आम्ही काम करतो. त्यामुळे खूप छान वाटतंय, की हा वसा घेऊन पुढे जातोय. तिसरी पिढी आता म्हणजे माझा मुलगा जॉइन झालाय आणि तो पण जेव्हा त्याच व्हॅल्यू फॉलो करतो ना, तेव्हा आनंद होतो. तेव्हा समाधान वाटतं. तुम्ही भाऊंना बघत बघत मोठे झालात आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही त्यावेळेला ठरवलं होतं की तुम्हाला या क्षेत्रात काम करायचंय? मी तर नव्हतं ठरवलं. माझी 2 भावंड अगदी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून, मोठी भावंड, धाकटा सुद्धा अगदी भाऊंच्या खांद्याला खांदा लावून ते जेव्हा काम करायचे, तेव्हा मी अभ्यास करत होते. कारण मला अभ्यासाची आवड होती प्रचंड. बर. मी सीए करत होते आणि मला सीए करायचंय, मोठ्या ऑफिसमध्ये काम करायचंय किंवा लहानपणी जपलेली जी स्वप्न होती, ती म्हणजे मला मॅथ्स टीचर बनायचं होतं. हो. किंवा जग बघण्यासाठी मला एअर होस्टेस व्हायचं होतं. हा. पण हां. पण ह्या बिझनेसमध्ये यायचं नव्हतं. कारण असं वाटायचं, की खूप कष्टाचा बिझनेस आहे. किती कष्ट करतायत बाबा, किती भावंड कष्ट करतायत. असं वाटायचं त्या काळामध्ये. म्हणजे कष्टांना विरोध नव्हता. पण आपण काहीतरी वेगळं करायचं. मग कशाच्या जोरावर? तर बुद्धीच्या जोरावर. सीए झाले तर नॅचरली मला वेगळं काय करता येईल. पण डेस्टिनीमध्ये ते नव्हतं. हो, मी हो. सीए करता माझं म्हणजे इंटर सीए झाले, त्याच्यानंतर माझं लग्न झालं आणि मी डायरेक्ट अमेरिकेला गेले. बर. तर अमेरिकेला गेले तेव्हा मला बरं वाटलं, की आपण सुटलो. आता समथिंग एल्स, काहीतरी नवीन अध्याय. पण तिकडे गेल्यानंतर मला बिझनेसच करायचा होता आणि काय करावं ते कळत नव्हतं. कारण गाठीशी पैसे नव्हते, शिक्षण नाही. म्हणजे एक लक्षात आलं, की आपण काहीतरी झिरो झालोय. आपल्याकडे काहीच नाहीये आता. पण अमेरिकेत घरातून व्यवसाय करणं सोपं आहे असं एक जाणवलं. मग मी शोध घ्यायला लागले आणि अनेक गोष्टी शोधल्यावर, काही ठिकाणी जाऊन काम करून बघितल्यानंतर लक्षात आलं, की ते पर्यटनाचंच आलं आणि मी तिकडे ए टू झी टूर्स अँड ट्रॅव्हल अशा नावाने पर्यटन संस्था स्थापन केली अमेरिकेत. अमेरिकेमध्ये. आणि त्याचा आणि इथल्या अनुभवाचा काही संबंध नाही. कारण मी पूर्ण वेगळं काम करत होते. मी एअरलाईनचे तिकीट्स आणि पॅकेजेस तिकडे विकत होते. पण दॅट टाईम आय रिअलाइज की युअर डेस्टिनी इज धिस. कदाचित यू आर बॉर्न फॉर धिस. म्हणून अच्छा. हां, मग ते 2 स्वप्न मागे पडली. सगळं मागे सगळं पडलं. मागे पडलं आणि अगेन यू एंटर्ड इंटू टुरिझम. टुरिझम जे मला करायचं नव्हतं, जे मला नव्हतं. पण कदाचित त्यावेळी आय डोंट नो. देन आय स्टार्टेड बिलिव्हिंग इन डेस्टिनी. हां, की हां, तुझा ज्या हां, घरात जन्म झालाय, हां. त्या घरातून तुझी सुटका नाहीये ट्रॅव्हलमधनं. अशा तऱ्हेने तो माझा परत ट्रॅव्हलमधली एंट्री झाली. माझा बिझनेस अमेरिकेत चांगला सक्सेसफुल झाला. म्हणजे इनफॅक्ट ज्या काळी आम्हाला संधी आली परत भारतात यायची,
तेव्हा नवऱ्याने जेव्हा विचारलं की जायचं का आता भारतात, बघ तुला कधीपासून जायचं होतं. म्हटलं आता नाही जायचं, आता मी सेटल झाले, आता नाही. पण मग आम्ही विचार केला की कारण आपण कितीही परदेशात राहिलो तरी हम्म. भारत हृदयात असतो, तो आपण नाही विसरू शकत. म्हणजे त्या हा ओढी. मुद्दा मला खूप महत्वाचं वाटतं बरं का मॅडम. आत्ताच्या काळात इथून जे तिकडे जाणारे लोक आहेत ना, आता बरेच लोक असे टीका करताना दिसतात किंवा विचार करताना दिसतात की एकदा त्या वातावरणाची सवय झाली परदेशातल्या सुखसोयींची आणि वातावरणाची, की मग तिथून इथं येणं आणि हे ऍडजस्ट करणं हे खूप अवघड आहे. येणाऱ्यांची संख्याही कमी आहे. पण तुम्ही त्या काळात तो विचार केला की नाही बाबा, भारत गड्या आपला गावच बरा. कडे आपला गाव बरा. अं, काय होतं ना, फॅमिलीला मिस करायचो. हा. म्हणजे हा. वडापाव पासून सगळं मिस करतो आपण सुरुवातीला जेव्हा जातो तेव्हा. हो. आणि माझ्या लक्षात आलं की तिकडे जे खूप वर्ष राहिलेले लोक आहेत बिझनेसमुळे, हो. माझ्या खूप ओळखी झाल्या तिकडे, तर त्या लोकांच्या हृदयात भारत जात नाही. भारत जात नाही. आणि त्यांच्या मी जेव्हा चर्चा ऐकल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं, मी आयुष्यभर इथे राहिले तरी कुठेतरी कोपऱ्यात तो भारत, तिकडे जायला मिळालं पाहिजे, आई वडिलांना भेटता आलं पाहिजे, हे कुठेतरी राहणारच आहे. किती मग वर्ष अमेरिकेत होतात? मी 10 वर्ष, नवरा 14-15 वर्ष. आणि नाही, मग 10 वर्ष हा बऱ्यापैकी काळ खूप तिकडे हे मोठा काळ केला, आहे, पण खूप मोठा काळ आहे. खूप शिकवलं त्या देशाने. जसं काय जग फॉर बघताना. एक्झाम्पल तुम्हाला काय वाटलं अमेरिकेत त्या 10 वर्षाच्या 14 वर्षाच्या वास्तव्यात तुम्हाला काय वाटलं की ह्या देशातलं हे आपण आपल्या भारतात बघूयात? बिझनेससाठी तर खूप उपयोग झाला. पहिली गोष्ट म्हणजे तिकडे ना सगळे लोक, अमेरिकन हा मुळात माणूस ना खूप छान बोलतो, खूप छान गप्पा मारतो. आणि हा असा देश आहे की जिथे तुम्ही गेल्यानंतर तुम्ही जर का कुठेतरी असे काही शोधत असाल, तर कोणतरी येऊन तुम्हाला विचारतो, "हॅव यू लॉस्ट? डू यू नीड एनिथिंग?" किंवा आपण जाऊन जर कोणाला विचारलं, की "कॅन यू टेल मी अबाउट धिस?" तर ते लोक आय डोंट नो म्हणून नाही सांगणार. "नो, आय डोंट नो, बट लेट मी चेक हाऊ आय कॅन हेल्प यू." बर. हे मला इतकं भारी वाटलं ना, की अरे, हे लोक मदतीला नेहमी तयार असतात. त्याच्यानंतर तिकडचं लार्जर दॅन लाईफ, म्हणजे एखादी गोष्ट छोटी असली तरी त्याचं मार्केटिंग किंवा कसं करावं आणि कसं तुम्ही लार्जर दॅन लाईफ जगू शकता, हे अमेरिकेकडनं शिकायला मिळालं. तिकडची स्वच्छता, तिकडची वागण्याची पद्धत, ह्या इतक्या गोष्टी, म्हणजे इनफॅक्ट पुण्यात आल्यानंतर मला त्याचा खरोखर खूप फायदा झाला. कारण मी तिथून सर्व्हिस शिकून आले होते आणि मी त्याच बिझनेसमध्ये होते. आणि तेव्हा मला वाटलं, पुण्यामध्ये खूप मला पोटेन्शियल आहे. यू गो बॅक टू 25 वर्षापूर्वीचं पुणे. हो. जे तिथे मिस एवढं करतोय आता आपण खूप. त्या काळामध्ये ना, त्या काळामध्ये मला प्रत्येक जण ऑफिसमध्ये आलेले लोक विचारायचे, "तुम्ही इथल्या दिसत नाहीत, तुम्ही पुण्यातल्या वाटत नाहीत." आणि मला प्रश्न पडायचा, की असं का म्हणतायत लोक? हो. बरं हो. 1-2 नाही, तर हो. बरेच लोक असं म्हणतात. तर नाही, म्हणजे पुण्याला एवढं गोड बोलत नाही ना कोणी. तर म्हणून लोक मला असं विचारायचे. तर त्याचं म्हटलं ना, की त्याचा मला फायदा झाला. तिकडून मी जे तिकडनं शिकून इकडे आले. येण्याचा निर्णय कसा काय, कशामुळे झाला, काय झालं? माझ्या नवऱ्याला संधी आली, की त्या कंपनीचं ऑफिस इथे तू इंडियात करू शकशील का? तर ओके. तो म्हणाला, "ही ओके. संधी सो दॅट आहे." वॉज अ रिझन. दॅट वॉज द रिझन. आणि मग आम्ही म्हटलं, मग आम्ही घर होतं अमेरिकेमध्ये. आम्ही म्हटलं 1 वर्ष घर बंद ठेवू. आपण जाऊ, बघू काय होतंय ते. जर आपण सेटल होऊ शकलो, तर होऊया. पण माझ्या मुलाला खूप चॅलेंज आलं. कारण अगदी 15-20 मुलांच्या क्लासमधून तो एकदम, आम्ही त्याला 100 मुलांच्या क्लासमध्ये घातलं. हो. तर तो ॲडजस्ट होणं डिफिकल्ट झालं. त्यातून आम्ही मुंबईत आलो. मग मुंबईची गर्दी आम्हाला झेपेना. पण माझे सासू-सासरे पुण्यात होते आणि मी पुण्याला आले आणि एस्पेशली घर शोधायला लागलो आम्ही. आणि मॉडेल कॉलनीत गेल्यानंतर असं वाटलं, आम्ही, की माझं वाक्य होतं, की आम्ही जर इथे राहायला मिळालं तर राहू इथे परत. वा. आणि त्याच वर्षी केसरीचं पुण्याचं ऑफिस सुरू झालं होतं. सो आय हॅड सम चॅलेंज इन फ्रंट ऑफ मी. म्हणून मग आम्ही डिसिजन घेतला, की पुण्यात राहूया. आणि
पुण्याचं वेदर आणि कॅलिफोर्नियाचं वेदर, मी कॅलिफोर्नियात होते अमेरिकेत, तर ते वेदर पण मॅच झालं. म्हणजे अरे जे वा. मला भावलं नाही मुंबईत, ते मला पुण्यात भावलं आणि आता मी डायहार्ड पुणेकर आहे असं म्हणू शकते. मग ज्यावेळेला तुम्ही पुण्यात आलात त्यावेळेला बिझनेस सुरू करताना तो एक काही वर्षांचा जो अनुभव तिथला होता त्याचा तुम्ही कशा पद्धतीने तुम्हाला फायदा जाणवला म्हणजे काम करत असताना डे टू डे प्रॅक्टिसमध्ये? तिथे काय म्हणतो आपण त्याला, वन मॅन्स आर्मी सारखं होतं ना, सगळं मलाच करायचं. त्यामुळे मी इफिशियंट झाले. म्हणजे ओके. तुम्हाला घर सांभाळायचे, घरातली सगळी कामं सगळी करायची आहेत, जबाबदारी आणि मुलाची जबाबदारी आहे, त्याचे संस्कार वर्ग, तो त्याचे गेम्स, तो गेममध्ये चांगला हुशार होता. तर त्याला ह्या प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचं आणि त्यातून बिझनेस करायचा. म्हणजे मी ग्राउंडवर बसलेली असायची आणि माझे फोन बिझनेसचे चाललेले असायचे. बाजूला माझ्याकडे वही असायची. कोणाचं काय लिहून मल्टीटास्किंग. घ्यायचं. तर हे मल्टीटास्किंग मला तिकडे जमलं. म्हणजे त्याचा सगळ्यात अमेरिकेचा मला मोठा फायदा झाला, की मी ज्यावेळी अमेरिकेत गेले, तेव्हा आपण एखाद्या अंड्यात असल्यासारखं, म्हणजे खरोखर माझ्या मनात अनेकदा असा विचार यायचा, की आपण शून्य आहोत. आपल्याला काहीच येत नाहीये, काहीच समजत नाहीये, काइंड ऑफ. म्हणजे अं, अभ्यासात हुशार होते, पण ह्या गोष्टी, की आपण अमेरिकेत गेल्यानंतर अरे बापरे! हे काय आहे जग? हे हे जग एवढं वेगळं आहे. त्यातून आम्ही गावात वाढलेले लोक आणि डायरेक्ट अमेरिकेला गेले आणि आता ह्या पाण्यात पोहो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला हो, स्वतः हो. कराव्या लागतात. म्हणजे इथून गेलेल्या मुलींची सुरुवातीला तीच अवस्था असते, लग्न करून गेल्यानंतर. तर तसंच झालं. पण आई भाऊंनी आम्हाला पक्क केलं तयार होतं, केलेलं होतं. तयार केलं होतं. त्यामुळे लढायचं, मार्ग काढायचा त्याच्यातनं आणि त्यातून माझं नाव झेलं. म्हणजे आय एक्सप्रेस. रिझोनेट टू नॉट एक्सप्रेस, आय रिझोनेट टू नदी ना, नदीचं नाव आहे. नाही, करेक्ट आहे. मग ती नदी मार्ग काढते ना, मग झेलम हम्म. तुला थांबायचं नाही. तुला मार्ग वा काढता वा. आलाच पाहिजे. आणि हे मला कुठलंही संकट जेव्हा येतं, तेव्हा ते हम्म. पार करताना ह्याचा मला खूप फायदा फायदा झाला. झाला. फायदा झाला. म्हणजे बिझनेस सुरू केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सपोर्टिव्ह झाल्या तुम्हाला, की मला तिथले सगळे एक्सपिरियन्सेस इथे उपयोगी पडले. सर्व्हिस. हा. सगळ्यात मोठी म्हणजे सर्व्हिस. तिकडे इतकं आनंदाने आणि हसून तुमचं स्वागत केलं जातं किंवा माहिती नसेल तर माहिती दिली जाते. दुसऱ्याला हेल्प करण्यासाठी आउट ऑफ वे जावं लागतं. तुम्ही मला फोन करून बघा, की "जेलमताई, माझा असा-असा चॅलेंज झालाय, तर तुम्ही काय मदत कराल का?" मी सगळ्यांना मदत करते. म्हणजे हे मला तिकडून आलं. हम्म. की आपण त्या व्यवसायात आहे तो मदत केली पाहिजे. म्हणजे इनफॅक्ट मी मुलांना जेव्हा शिकवायची इथे, तेव्हा त्यांना म्हटलं, "तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, की तुम्ही बस करता का?" तर तुम्ही त्यांना नाही उत्तर देऊ नका. त्यांना तुम्ही सांगा, की "आम्ही करत नाही, पण ही कंपनी करते." हा. त्या कंपनीची माहिती द्या. राईट. नुसतं राईट. नाही म्हणून फोन नका ठेवू. हे मला अमेरिकेतून शिकून आले मी. म्हणजे साधारणपणे तिकडची कशी लोक वागतात आणि कसं आहे ना, ह्या जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक तुम्हाला कसं जगावं शिकवतात आणि दुसरे तुम्हाला कसं जगू नये हे शिकवतात. पण शिकवतात मात्र. शिकण्याची तयारी पाहिजे. वर्ल्ड इज अ बुक. इफ यू हम्म. डोंट ट्रॅव्हल, यू विल रीड ओन्ली अ पेज. असा एक सुंदर कोट आहे. वा. म्हणजे जगात फिरावं कशासाठी? तर फिरून ती शिकवण आत्मसात केली आणि त्याचा आत्मध्यानासाठी उपयोग केला, तर ते खरं ज्ञान असं मला वाटतं. एक श्लोक मी वाचलेला होता, मला आठवतोय. करावे देशाटन आणि मनुजा येई शहाणपण. पंडित म्हणजे मैत्री सभेत संचार मनुजा. हा. कारण हे शहाणपण येण्यासाठी मी खूप शहाणा आहे हे जे घरात वाटतं, पण खरं शहाणपण ज्यावेळेला आपण प्रवास करायला लागतो तेव्हा मिळतं. आता मला खूप कौतुक पण वाटतं आणि कुतूहल पण वाटतं, की तुम्ही ह्या अशा बॅकग्राऊंडमध्ये येऊन तिथं तो सगळा कमर्शियल सेटअप आहे. 10 वर्ष तुम्ही बिझनेस आर्ट शिकला असाल. हा तर इथला तर सगळा इमोशनल सेटअप आहे. कारण भाऊंनी इमोशनली हा बिझनेस, त्याला बिझनेस खरं म्हणतही नव्हते ते, कारण मी त्यांचं पुस्तक वाचलंय म्हणून सांगतो. त्याला व्यवसाय म्हणायचे. हो.
ते त्याला कधी धंदा म्हणत नव्हते. व्यवसायामध्ये साय हा शब्द आहे, साय. आणि साय ही प्रेमाची, वात्सल्याची अशी असते. त्या बिझनेसमध्ये त्याला धंदा म्हणतात. तर व्यवसाय आणि तिथे असतो तो व्यवहार. मला 2 गोष्टी खूप आवडल्या ज्यावेळेला मी संजय उपाध्यायांशी गप्पा मारत होतो. ते म्हणाले, अरे बिझनेस आणि प्रोफेशन मध्ये फरक हा आहे की एक असतो व्यवहार आणि एक असतो व्यवसाय. तर भाऊंनी व्यवसाय केला, माणसांशी खूप कनेक्ट झाले. म्हणजे ह्या इमोशनल बॅकग्राऊंडवर तुम्हाला जेव्हा काम करायला मिळालं किंवा काम करायला सुरुवात केली तुम्ही, तेव्हा तो जो आधीचा प्रोफेशनल सेटअप होता माइंडमधला, तो आणि ह्याच्यात जरा थोडं सेटिंगला वेळ लागला? नाही, अजिबात नाही. नाही लागला? कारण तुमची बीजं लहानपणापासूनच झालेली असतात. तुम्हाला ते पर्कोलेट झालंय आई भाऊंकडनं. बरोबर. दोघंही शिक्षक होते, घरात शिस्त होती आणि त्यातून व्यवसाय करताना आम्ही भाऊंकडे बघून शिकलो. आणि त्यात मी भाऊंबरोबर प्रत्येक सुट्टीमध्ये 2-2 महिने मला भाऊंबरोबर राहायला मिळालं. त्यामुळे ह्या बिझनेसमधल्या छोट्या छोट्या गोष्टी, निटी-ग्रिटीज, ह्या आम्ही त्यांच्याकडे बघून शिकलो, त्यांच्या संवादातून शिकलो आणि ते कसं वागतायत त्याच्यातून शिकलो. आणि लोकांचा जो प्रचंड आदर भाऊंना मिळालाय आणि तेवढ्या, आणि हे सोपं नाहीये, हे उगाच होत नाही. ते हे- पैसे देऊन नाही मिळत. हे हे तुमच्या वागण्यातून तुम्ही त्यांना काय देता, कशा पद्धतीने जेवढं देता तेवढं तुम्हाला मिळतं, म्हणजे तसा हा भाग आहे. आणि भाऊंनी पर्यटकांना खूप दिलं. म्हणजे दिलं म्हणजे काय म्हणतेय मी, कशा प्रकारे टूर झाली पाहिजे, कशातून त्यांना आनंद जास्तीत जास्त मिळेल, अशा प्रकारचं एक सिस्टीम तयार केली. आणि त्यामुळे कदाचित ते सक्सेसफुल झाले. आणि आम्हालाही तेच करायचंय. तुम्ही जसं म्हटलं ते मला, आणि ते साय हे मला खूप आवडलं की व्यवसाय. तर आम्ही धंदा किंवा आम्ही बिझनेस नाही, तर आम्ही व्यवसायात आहोत. पर्यटकांना पर्यटकांच्या पैशाचा मोबदला देण्याच्या व्यवसायात आहोत. जिथे पर्यटक खुश तर आम्ही खुश, अशा व्यवसायात आहोत. मी यांचा प्रतिनिधी म्हणून विचारतो, प्रवास का करायचा हो? प्रवासाने एक प्रकारची प्रगल्भता येते. हे जग आपल्याला शिकवतं. आणि 7 खंड फिरून झाल्यानंतर आत्ता मी हे म्हणू शकते की जगात सगळीकडे माणसं सारखीच आहे. आणि त्याच्यामधून म्हणजे लिटरली बघा ना, आपण जपानला जातो आणि काय शिकतो? जपानमधली शिस्त, राष्ट्रप्रेम, संयम, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मी तुम्हाला एक किस्सा सांगते की ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलो होतो त्याच्या ओनरशी मी गप्पा मारत होते. त्यांना म्हटलं, तुम्हाला जपानमध्ये काय आवडतं? आणि त्यांनी काय उत्तर द्या, मैं 25 साल इधर हूँ, मुझे बहुत अच्छा लगता है क्योंकि यहाँ शांति है, सुकून है, यहाँ कोई एक दूसरे पे चिल्लाता नहीं है. कशाचं आकर्षण. हे जपानमधून, मी अमेरिकेमधनं सर्व्हिस, लोकांशी कसं वागावं, कसं बोलावं, कशी मदत करावी, ह्या चांगल्या गोष्टी शिकले. आणि ते ना रडत नाही बसत अमेरिकेत. दे आर प्रो, म्हणजे प्रोएक्टिव्ह आपण म्हणतो ना, तसं दे आर हॅपी, ट्राय टू बी हॅपी इन एव्हरी सिच्युएशन. ते मला तिकडचं भावलं. जपानमध्ये मला शिस्त, संयम. तुम्ही जर ट्रेनच्या स्टेशनवर गेलात तर 15 मिनिटं आधी तिथे जाऊन बसा, कोणी नसतं. ट्रेन येण्याच्या अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट आधी सडनली लोक येऊन लाईनीत उभे राहतात. आणि आपल्याला प्रश्न पडतो, कुठून आले हे सगळे लोक? कारण त्यांच्यात ती शिस्त आहे, 1 मिनिटाची शिस्त. त्यांच्यात तो संयम आहे. तिथे गडबड, घाई, गोंधळ, प्रचंड स्वच्छता दिसते. त्याच्यानंतर तुम्ही थायलंडमध्ये बघा, आपल्यासारखाच देश, पण किती कष्टकरी लोक, त्या बायका, आणि हे किती कष्ट करतात. त्यांच्याकडून ते कष्ट शिकावे. आपल्या म्हणजे जसं आपण म्हणतो की आपल्या देशात मला तर असं वाटतं की दुसरा कसलाही अभ्यास करण्यापेक्षा आपली उपनिषद आणि ह्याचा अभ्यास आपण केला तर आपण धर्मग्रंथांचा आणि धर्मग्रंथाचा, किंवा आपण काही गोष्टी असतात आपल्या देशात, आपण म्हणतो हे सगळं थोतांड आहे, नैवेद्य दाखवतो, पूर्वज, काहीतरी आपल्या देशामध्ये अशा रीतीभाती आहेत.
मी ह्या सगळ्या गोष्टी मी मानते म्हणून. पण मी आईसलँडमध्ये होते आणि आईसलँडमध्ये त्या लोकांनी सांगितलं की आम्ही 24 डिसेंबरला जेवण बनवतो उत्तम असं, आणि ते जेवणाचं ताट घराच्या बाहेर ठेवतो किंवा दूर असं जंगलात नेऊन ठेवतो. आता तिकडे जंगलं नाही आहेत, पण असं दूरवर नेऊन ठेवतात की त्यांना असं वाटतं. कशासाठी? त्यांचा असा विश्वास आहे की हे एल्व्स येणार आणि हे जेवून जाणार. हो. मग आपण जे गाईला किंवा असं बाहेर ठेवतो, तसंच आपल्या पूर्वजांची आठवण म्हणून ज्या वेळेला आपण करतो ते, ह्या गोष्टी ह्या ह्या सिमिलरच आहेत. सगळीकडे आहेत ना. मग ह्या प्रथा थोड्याफार फरकाने वेगळ्या आहेत, पण त्या पार आईसलँडमध्ये, युरोपचा वरचं टोक, हे तुम्ही जे तिथे म्हणलात की माणूस सगळीकडे सगळीकडे सारखा सारखा आहे. आहे. आणि मग हे आपण शिकतो त्या माणसाची किंवा त्या देशाच्या प्रगल्भतेतून. आपण जर स्पंज सारखं काही ऍब्सॉर्ब करू शकलो तर ते शिक्षण, मला वाटतं ती शाळा फार मोठी आहे. आपल्या 4 भिंतीतल्या शाळेपेक्षा एक वेगळी शाळा आहे आणि ती शाळा आम्ही पर्यटनातून अनुभवतो. आणि हम्म. त्यातलं काय ऍब्सॉर्ब करायचं, त्यातलं आपण काय घ्यायचं हे महत्वाचं. स्पंज आणि असायला पाहिजे, पण आपण आपल्याला स्पंज असायला दगड असून नाही चालत. पण असतोच ना, माणूस मुळात त्याला घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे जे चांगलं ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं. कारण सगळीकडे काही ना काही खूप चांगलं आहे आणि काही ना काही खूप वाईट आहे. चांगलं ते घ्यावं आणि पुढे जावं. आता ट्रॅव्हलिंग करायचं आहे, पर्यटन करायचं आहे. पर्यटन केल्याने माणसामध्ये पण काही बदल होतात असं तुमचा विश्वास आहे का? आणि होत असतील तर काय काय होतात साधारण? आपण एक 5 मुद्द्यांचा विचार केला की 4-5 मुद्दे, हे 5 मुद्दे आहेत. या 5 मुद्द्यांवर नक्की बदल होऊ शकतात. म्हणजे अंतर्गत बदल अपेक्षित आहेत खरं तर. असं होतं तुमच्या ट्रॅव्हलिंगने? समोर मी बसली आहे. मला असं वाटतं माझ्यात जो काही चांगुलपणा आहे, तो माझ्याकडे पर्यटनाने आलेला आहे. पर्यटन पहिली गोष्ट शिकवतं ते म्हणजे संयम. कुठे काय केव्हा काय घडेल तुम्हाला माहिती नाहीये. पण तुम्हाला एकच गोष्ट माहिती आहे, काहीही झालं तरी त्यातून मार्ग काढायचा. आणि असे अनंत प्रसंग आमच्यावर येतात की जेव्हा आम्हाला संयमाशिवाय दुसरा मार्ग नसतो. काही सांगू शकाल? पॅन्डेमिक झालं. खूप मोठं, खूप मोठं. मला तो मुद्दा 25,000 विचारायचा लोकांचं होता. आमच्याकडे बुकिंग होतं. त्यावेळी काय लोकांशी संयमाने, धीरानेच घ्यावं लागतं. कारण पर्यटक पण त्याच्या दृष्टीने बरोबर असतो. आणि आम्ही म्हणतो पर्यटक देवो भव. जेव्हा पर्यटक देवो भव, तेव्हा ही इज ऑलवेज राईट. म्हणजे त्यांचा अधिकार आहे आमच्याकडे पैसे मागण्याचा. पण त्यावेळी आम्हाला हा विश्वास होता की आम्ही पर्यटकांचे पैसे वाया जाऊ देणार नाहीत. आणि पर्यटकांना पण बऱ्याच विश्वास होता की केसरीकडे आपले पैसे सेफ राहतील. आणि पण तो काळ कठीण होता आमच्यासाठी. किंवा एखाद्या देशात तुम्ही जाताय आणि तिकडे समथिंग गोज रॉंग, त्यावेळी काय करणार? त्यावेळी आपल्याला संयम लागतो. म्हणजे ॲज अ ऑर्गनायझर तुम्हाला तो संयम हवा असतो. म्हणजे असे पण उदाहरणं होतात. बस चोरीला गेली आमची. काय करू बस? शकतो आपण? बस युरोपमध्ये आमची चोरीला गेली. अच्छा, म्हणजे चोरीला इथेच चोरून जातं असं काही नाही, कुठेही जातं. मी असं म्हणेन की आज भारतातला पर्यटक सुरक्षित आहे. तो ज्या ठिकाणी प्रवासाला जातो तिथून त्याची पर्स चोरीला जात नाही किंवा कोणीतरी त्याच्या गाडीतून सामान घेऊन जात नाही. पण हे युरोपमध्ये होतं. त्यामुळे आज पर्यटक सुरक्षित आहे का? तर व्यवस्थित काळजी घेतली तर तो सुरक्षित आहे. न पेक्षा सल्ला घेऊन जाणं हे तुम्ही फार तो महत्वाचं वाटतं. प्रसंग सांगत होता, सॉरी, तो हां. बस चोरीला तर बस जाण्याचा. चोरीला गेली म्हणजे ड्रायव्हर सहित जेवायला गेले. ड्रायव्हर युजुअली बस सोडत नाही. पण तो ड्रायव्हर खूप चांगला होता. आमच्या पर्यटकांना वाटलं ह्याला इंडियन फूड द्यावं म्हणून ते त्याला घेऊन गेले आणि बाहेर येऊन बघतात तर बस नाही. हे कुठे घडलं? हे बेल्जियममध्ये घडलं. आणि बस नाही आणि तुमच्या अंगावरचा एक कपडा आणि हातातली पर्स. तुमचे पासपोर्ट चोरीला गेले आहेत, तुमचे सगळे Bags. बॅगा चोरीला गेले आहेत. आणि अशा परिस्थितीत
पण काय करू मग शकतो. त्यावेळेला कसं हाऊ यू हँडल द सिच्युएशन? सगळे चिडलेले असतील किंवा पॅनिक सिच्युएशन आहे ना ही पॅनिक नगर. होती. लोक चिडण्यापेक्षा पॅनिक होते आणि शेवटी लोकांचा कंपनीवरचा विश्वास. आणि त्याला अशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्या विश्वासाला पात्र व्हावं लागतं. तर ते लोक आजही आपल्याबरोबर प्रवास करतायत. त्याचं कारण हे आहे. एक तर त्यांना त्यावेळी इमिजिएट मदत केली. कॉन्सुलेटने आम्हाला प्रचंड मदत केली, की आम्ही अच्छा. लँडिंग सर्टिफिकेट्स त्यांच्यासाठी मिळवू शकलो. त्यांची राहिलेली टूर करू शकलो. त्यांना बॅग्स आणि काही पैसे देऊ शकलो आणि अ, भारतातला इन्शुरन्स आणि परदेशातला इन्शुरन्स ह्या दोन्ही इन्शुरन्सचे पैसे मिळवून देऊ शकलो. त्यांच्या मेमरीज कदाचित आम्ही त्यांना परत देऊ नाही शकलो, पण ही मेमरी चांगली त्यांना देऊ शकलो. आणि कायमस्वरूपी राहणारी आहे लक्षात, की तुम्ही आता म्हणालात, की इन्शुरन्स पण तुम्ही तिकडचा आणि इकडचा असं खरंच आहे. म्हणजे अशा सिच्युएशन्स खूप तुमच्या आयुष्यात खूप, खूप, तुमच्या या खूप. प्रवासात आलेल्या असतील. म्हणजे आणि त्यातल्या काही अशा अगदी हात पिळवून टाकणाऱ्या सुद्धा आहेत. आम्ही चारधामला आमचे लोक अडकले होते. ढगफुटी झाली तेव्हा हो, हो. 2015 साली. त्यावेळी आमच्या मुलाने प्रसंग असा होता, की ज्या हॉटेलमध्ये हे लोक राहत होते, आमच्या टूर लीडरनी सेन्स केलं. त्यांना मोठा आवाज आला वरती काहीतरी. त्यांनी सगळ्या लोकांना अ, खालून वर नेलं. म्हणजे बाय द टाईम ताई राहिल्या होत्या. त्यांना खिडकीतून काढून नेलं. कारण पाणी इतकं भरलं होतं. त्यांना सुरक्षित स्थळी घेऊन गेलो. तोपर्यंत खालचं वाहून गेलं. कॅन यू बिलीव्ह? बापरे! त्या सगळ्यांचे प्राण आमच्या टूर लीडरनी वाचवले. पण तो टूर लीडर त्यांना खाणं आणण्यासाठी, कारण सगळे उपाशी होते, एका वस्त्रावर होते. त्यांना जेवण काहीतरी मिळतं का मी घेऊन येतो बघायला गेलेला आमचा टूर लीडर परत येऊ नाही शकला. वी लॉस्ट हिम. हा म्हणजे इमोशनल बेस जो मी म्हणालो ना, की एक प्रोफेशनल कंपनी आपला एक एम्प्लॉयी कुठेतरी अडचणीत आला आणि तो आपल्यात नाही. ही ॲक्टिंग नाहीये. ही ॲक्टिंग नाहीये. कारण आपल्या या चर्चांमध्ये आता लोकांनाही कळालेलं आहे, की इथे स्क्रिप्टेड काहीच नसतं. त्यामुळे डोळ्यातले अश्रू पण स्क्रिप्टेड होऊ शकत नाहीत. पण असे प्रसंग असंख्य येतात. यातनं खरं तर माणूस समृद्ध होत जातो असं मला वाटतं. आणि त्या व्यक्तीचं आपल्याशी असलेली लॉयल्टी ही आपल्याला कायमस्वरूपी सपोर्ट करत राहते. हो ना. खूप अनुभव असतील खरं तर. खरं तर खूप अनुभव आहेत. म्हणजे आपला विषय होता, की प्रवास काय शिकवतो? हो. तर मी म्हटलं संयम शिकवतो. तुम्ही ग्रॅटिट्यूड द्यायला शिकवता. हं. आज त्याच्याप्रती आम्हाला प्रचंड ग्रॅटिट्यूड आहे. तर ते आपण शिकतो. अ, लोकांच्या प्रती आपल्या भावना म्हणजे अ, जर हे मिशन हातात घेतलंय, तर त्या सहलीवरचा प्रत्येक माणूस हा हॅपी झाला पाहिजे. ह्या भावनेने जेव्हा काम करता, म्हणजे देण्याची प्रवृत्ती तुमची वाढते. हे सगळं तुम्हाला प्रवास शिकवतो. आणि ज्या देशात जातो बघा हां, साधी गोष्ट आहे, की प्रवासाला आम्ही जायला काय लागलो 2000 साली. आणि पहिला चेंज आपल्यात होतो, तो म्हणजे आपण कागदाचा तुकडा जमिनीवर फेकत नाही, रस्त्यावर फेकत नाही. तो आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो, पर्समध्ये ठेवतो. हे मी फार पूर्वीचं बोलते. आज आपण सगळेच खूप प्रवास केलेला आहे. आपण परदेशातली सगळीकडची काय म्हणू स्वच्छता बघितलेली आहे आणि आपला देश कसा स्वच्छ करेल, कसा स्वच्छ होईल, ही भावना आज आपल्याकडे असते. तर ज्यावेळी लोक प्रवास एवढ्या मोठ्या संख्येने करत नव्हते, त्यावेळेचं मी सांगते. हा बदल झाला ना आपल्यात. जेव्हा आपण तिकडची प्रचंड स्वच्छता, प्रचंड शांती बघतो, तेव्हा आपण पण हॉर्न वाजवताना विचार करतो. आपणही रस्त्यावर कागदाचा तुकडा फेकण्यापूर्वी विचार करतो आणि तो आपल्या पर्समध्ये ठेवतो किंवा खिशात ठेवतो. हा बदलच होतो ना आपल्यात. हं. चांगलं बघावं, ते ॲब्सॉर्ब करावं, ते आपल्या कंपनीत कसं आणता येईल. शिवाय आम्ही प्रवास करायला लागल्यावर 1984 मध्ये आमच्याकडे कॉम्प्युटर होता. म्हणजे तो माझा भाऊ प्रचंड शैलेश, मोठा भाऊ टेक सॅव्ही होता. मग सिंगापूरला गेल्यानंतर तो फक्त त्या दुकानांमध्ये जायचा आणि तिथून
आमच्याकडे कम्प्युटर्स जसे सुरू झाले साधारणपणे, मला वाटतं 1984 नसेल ते 90s मध्ये असेल, पण त्यावेळी आमच्याकडे कम्प्युटर आला आणि आमची सगळी जी प्रणाली आहे ती इन हाऊस डेव्हलप झालेली आहे. सो असे म्हणजे हे काय आहे? हे शिक्षण आहे आपलं. म्हणजे काही आपण बघून शिकतो, काही आपण त्या देशाच्या संस्कृतीमधनं शिकतो. जसं मी जपानविषयी सांगितलं. जपान हा माझा अतिशय आवडता देश आणि हा त्याच्यासाठी शांती आणि हे. आणि तसंच आपल्या देशात जगभरात तुम्हाला एक प्रसंग सांगते. मी इस्रायलला होते आणि इस्रायलला माझ्या बाजूला एक गन घेऊन मुलगा होता. म्हणजे माझ्या मुलाच्याच वयाचा किंवा त्याच्याही पेक्षा लहान. तर मी त्याच्याशी गप्पा मारायला लागले आणि म्हटलं, किती वर्ष, काय तुम्ही किती सेवा देता वगैरे आणि कुठेतरी ना मला जाणवत होतं, की तो सतर्क होता आणि त्याला कुठेतरी एक भीती होती, की कुठूनही त्याच्या अंगावर हल्ला होऊ शकतो. इस्रायलमध्ये इस्रायल आणि जॉर्डनचं आपल्याला माहिती आहे, की कुठूनही दगड येऊ शकतात, कुठूनही असं. तर तो सतर्क होताच, पण तो माझ्याशी गप्पा मारत होता आणि त्याला म्हटलं, "आता तुझं" तो म्हणाला, "आता 6 महिन्यामध्ये माझं हे पूर्ण होणार आहे मिलिटरीचं." आणि म्हटलं, "मग काय करणार तू?" तर तो म्हणाला, "मी इंडियाला जाणार." आणि मी कान टवकारले, "अरे, तो इंडियाला का येणार?" तर म्हणे, "मी इंडियाला जाणार, हिमालयात जाणार आणि मी हे कशासाठी करणार? तर शांतीसाठी." मला इतकं आश्चर्य वाटलं, की हे लोक शांतीसाठी कदाचित भारतामध्ये जगभरातले लोक येणाऱ्या काळामध्ये शांतीसाठी येतील, आपल्या योगसाठी येतील आणि आपल्या आयुर्वेदासाठी येतील, असं मला वाटतं. वा वा. मध्यंतरी एक सिनेमा आला होता, त्यालाही खूप वर्ष आली. हेमंत ढोमेचं पिक्चर होतं, झिम्मा. जेव्हा त्या झिम्मामध्ये जे दाखवलेत, की त्या सगळ्या स्त्रिया एकत्र येऊन त्यांचा एक टूर मॅनेजर असतो. माझ्या मते त्यांनी सिद्धार्थनी काम केलं होतं, सिद्धार्थ चांदेकर. आणि त्या सगळ्या लेडीज इतक्या मोकळेपणाने तिथे त्या टूर एन्जॉय करतात. मला आठवतंय, इफ आय एम नॉट रॉंग, करेक्ट मी, माय फेअर लेडी ही तुमची पहिली माझ्या मते अत्यंत गाजलेली महिलांसाठीची टूर, बरोबर? त्याच्याबद्दल मला ऐकायला आवडेल. माय फेअर लेडी म्हणजे खरोखर भारतामधली किंवा संपूर्ण टुरिझम इंडस्ट्रीमधली अशी क्रांतिकारी चळवळ असंच म्हणू आम्ही त्याला. कारण यू गो बॅक 20 इयर्स म्हणजे 15 वर्षापूर्वी 2006 साली या सहलीची सुरुवात झाली. 2006 साली आम्ही असे घरात बसलो होतो. मी ही नुकतीच कुणाकडनं आली संकल्पना? कोण कोण होतं त्या? आम्ही सगळ्यांनीच ते डिस्कस भावंड? केलं. भावंड नाही, आम्ही 2 बहिणी आणि 2 आमच्या भावजया. आम्ही चौघी जणी बसलेलो होतो आणि मी परदेशातून आल्यामुळे मी असा सहज विचार मांडला, की आपल्याला जशा भारतातल्या म्हणजे जगभरातल्या बायका एकट्याने फिरतात, तर आपल्या बायका एकट्याने फिरतील का? आणि साधारण उत्तर आलं नाही. पण आपण प्रयत्न करूया. आणि एक आर्टिकल पेपरमध्ये दिलं आणि दुसऱ्या दिवशी 50 बायकांनी बुकिंग केलं. म्हणजे अरे, हेच हवं होतं. आणि त्यातून मग ब्रँड अँबॅसिडरची कल्पना आली. आदेश बांदेकर त्यावेळी अगदी त्या प्रोग्राममुळे भाऊजी म्हणून प्रसिद्ध होता आणि ते परफेक्ट फिट झालं ते कॅरेक्टर ह्या टूरसाठी. होम मिनिस्टर आय थिंक. होम मिनिस्टर. आणि रेस्ट इज हिस्ट्री. 320 बायकांना घेऊन गेलो. आत्ता आम्ही 250 बायकांना क्रूजवर घेऊन गेलो होतो आणि 2 वर्षापूर्वी बाई पण भारी देवा ह्या ही टीम. ह्यातल्या कलाकारांना घेऊन 250 बायकांनी मंगळागौर आम्ही थायलंडमध्ये केली. म्हणजे हा प्रवासातला आनंद. म्हणजे तुम्हाला प्रवास काय? आनंदासाठी पण हा, करावा. आनंदासाठीच करावा. आता ह्या लेडीज ज्यावेळेला तुमच्या त्या माय फेअर लेडीला आल्या आपल्या, त्यावेळेला त्यांचे एक्सपिरियन्सेस खरंच अगदी म्हणजे पूर्णपणे नवीन असतील. कारण काही जणी पहिल्यांदाच घराबाहेर पडल्या, अशा काही होत्या का? होत्या ना. त्यावेळीच आमच्या लक्षात आलं, की ह्याचं पोटेन्शियल खूप जास्त आहे. हो. पहिल्या दिवशी आलेली ती महिला थोडीशी घाबरलेली, थोडीशी बावचळलेली. कोणी पहिल्यांदाच जीन्स घातली होती, कोणी पहिल्यांदाच बायकांनी चुडीदार किंवा त्या प्रकारचे ड्रेस साडीतून त्या बाहेर आल्या होत्या. अशा बायकांना जेव्हा घेऊन गेलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं, की पहिल्या दिवशीची ती आणि 7व्या दिवशीची ती ह्याच्यात खूप क्या बदल बात. झालेला वा वा वा. आहे. आणि तेव्हा आम्ही ठरवलं, की म्हणून आम्ही याला चळवळ म्हणतो, की
ही फक्त टूर नाहीये माय फेअर लेडीची, तर ती चळवळ ऑटोमॅटिक अशी बनली आणि कितीतरी महिलांना ज्या फॅमिली टूरमध्ये जायला त्यांना थोडंसं संकोचाचं वाटायचं, त्या महिला या माय फेअर लेडी बरोबर आज जग बघतायत. हा आनंद आम्हाला आहे आणि त्यातनं खरोखर अनेकींनी जग बघितलं एकटीने. ताई, जसं माय फेअर लेडी बद्दल आपण आता बोलत होतो आणि माय फेअर लेडीमुळे खूप गोष्टी घडल्या आणि एक ती चळवळ म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं. पण त्यातून बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्हाला आयडियाज पण सुचले असतील, की अरे आपण ह्या लोकांना पण घेऊन जाऊ, त्या लोकांना पण घेऊन जाऊ, हा पण ग्रुप घेऊन जाऊ. तर तसं अजून आता आपण आपलं केसरी काय करतंय? माय फेअर लेडीचा सक्सेस म्हणजे खरोखर ती पायोनियरिंग कन्सेप्ट झाली भारतामध्ये किंवा जगातही. आणि मग मुन्नाभाई पिक्चरमधनं संकल्पना आली, ती म्हणजे सिनियर सिटिझनची टूर. आणि मग आम्ही ह्या सिनियर सिटिझनच्या टूर्स करायला लागलो आणि त्याला पण असा प्रचंड प्रतिसाद लोकांकडनं आला. म्हणजे मला असं आठवतंय, की एक टूरला लोक जाऊन आले, की ऑफिसमध्ये यायचे, की पुढची टूर कुठली? आम्हाला जाम धमाल आली ह्या टूरमध्ये. असं ते सिनियर सिटिझनचं टूर. मग आम्ही असे वेगवेगळे विचार करायला लागलो, की काय-काय ह्याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर आम्ही छोटा ब्रेक टूर्स काढल्या. म्हणजे आय-टी वगैरेची जी मंडळी आहेत, त्यांना खूप दिवसांची टूर नाही जमत. पण त्यांना 3-4 दिवसाचा छोटा ब्रेक परवडतो. मग त्यांच्यासाठी छोटा ब्रेक ही संकल्पना घेऊन आलो. ॲग्रो टूर्स शेतकऱ्यांसाठी. इस्रायलला जाऊन आम्ही बरेच इस्रायल, ॲम्स्टरडॅम, अगदी कॅनडामध्ये सुद्धा डेअरीच्या लोकांना घेऊन जाऊन अशा टूर्स आम्ही केल्या. म्हणजे ॲग्रो टूर्स. मग स्टुडंट्स टूर्स. स्टुडंट्सना आम्ही नासाला घेऊन जायला लागलो. नासा हे माझं मोस्ट सक्सेसफुल प्रॉडक्ट असं म्हणेन. बरं. कारण खूप मुलांचा ना, तुम्ही त्यांना नासाला घेऊन गेला की त्यांच्यात होणारा बदल, हे मला जाणवलं, की मुलांचा आवाका मोठा होतो. काय आहे हे नासा? म्हणजे मुलांच्या प्रतिक्रिया अशा ना, एक मुलगा म्हणाला, श्रीराम त्याचं नाव. तो म्हणाला, "मॅम, हे नासा इंडियात मला करायचंय." वाह! म्हणजे ही जी स्वप्न मुलं बघायला लागतात ना, हे इन्स्पिरेशन पण हे मिळते. इन्स्पिरेशन नासामधनं त्यांच्या त्या कोवळ्या वयात मिळतं. 10वी-12वीचं वय त्याचं कोवळं वय असतं. त्या वयात त्यांना हे इन्स्पिरेशन मिळतं आणि काहीतरी करण्याची एक खुमखुमी येते आणि ती खुमखुमी, हे इन्स्पिरेशन इज गुड. परत काय प्रवासातनं शिकतो हं. आपण, इन्स्पिरेशन. खरंय. आपला आवाका मोठा होतो. आपली क्षमता वाढते टू ॲब्सॉर्ब थिंग्स. नाहीतर आपण छोट्याशा त्या तळ्यात म्हणतो ना, तसे असतो. डबक्यात. खरं डबक्यात, तर डबक्यात. डबक्यात असतो. त्या डबक्यातून बाहेर येण्याचा मार्ग म्हणजे प्रवास. वाह! आता तुम्ही 2-3 मार्ग सांगितले, की हे पण करताय तुम्ही, मुलांसाठी पण करताय. तुम्हाला ट्रॅव्हलर्सचा जो ट्रेंड आहे, तो 10 वर्षापूर्वीचा आणि आत्ताचा याच्यात फरक जाणवतो? हो ना, खूप फरक झालाय. म्हणजे पूर्वी आम्ही लोकांना जे जेवण द्यायचो, ज्या भाज्या द्यायचो, ज्या आवडीने ते खायच्या. म्हणजे आमची फेमस असलेली भाजी म्हणजे कारल्याची भाजी, अरे देवा! पडवळाची भाजी, अरे देवा! या आमच्या फेमस भाज्या होत्या. पण आज आम्हाला त्यांच्या बदललेल्या टेस्टप्रमाणे म्हणजे ब्रेकफास्ट बदलावा लागतो. त्याच्यामध्ये काय किंवा जेवणामध्ये पिझ्झा पास्ता आणावा लागला मधूनच, म्हणजे रोज नसतो. पण हा चेंज आम्हाला पण करावा लागला, कारण लोकांच्या सवयी बदलल्या. पूर्वी परदेशात आपण गेलो, की फक्त इंडियन फूड. पण आज लोकांना तिकडचं स्टेपल फूड खायची इच्छा होते. त्यांना चेंज हवाय. त्यांच्या सवयी बदललेत. त्यामुळे मग प्रत्येक टूरमध्ये आमच्या तिकडचं लोकल फूड आम्ही देतो. जे की आपल्या इंडियन पॅलेटला सोपं जाईल, आवडेल. अशा प्रकारचं जे तिकडचं फूड असेल, ते आम्ही इन्क्लूड करतो आणि ते लोकांना आवडतं. हे झालं खाण्याच्या पद्धतीमध्ये. माइंडसेटमध्ये काही चेंज दिसतोय का? 10 वर्षापूर्वीचा जो माइंडसेट होता ट्रॅव्हलर्सचा किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या आणि आत्ताच्या खूप, अपेक्षा जरा खूप बदल झालाय ना. 10 किंवा 15 वर्ष पूर्वीच्या ट्रॅव्हलरच्या हातात एवढी साधनं नव्हती.
त्यामुळे आम्हाला भीती नव्हती. आम्ही करू ती पूर्व दिशा. हम्म, आज त्यांच्या हातात मोबाईल आहे. आज आम्हाला प्रचंड सतर्क राहावं लागतं. आम्ही देणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत हम्म. त्याच्या बाबतीत आम्हाला सजग राहावं लागतं. व्हॉट वी प्रॉमिस वी मस्ट डिलिव्हर. करेक्ट करेक्ट करेक्ट. कारण ती डिलिव्हरी झाली नाही की लोक त्या मोबाईलचं असं वकिली थाटात लोक त्याचा वापर करतात आणि हा बदल झालेला आहे. आज तुम्ही पर्यटकांना काहीही सांगितलं आणि त्यांनी काहीही ऍक्सेप्ट केलं असं होत नाही. आज तुम्हाला तेवढ्या क्षमतेने आणि तेवढ्या सजगतेने व्हॉट यू प्रॉमिस हॅव टू बी डिलिव्हर्ड इथे जास्त लक्ष द्यावं लागतं. दुसरी गोष्ट, आज त्यांना खूप ऑप्शन्स अवेलेबल झालेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कसं तुमचं वेगळेपण कसं दाखवू शकाल. कारण हे बघा, प्रवास ही अशी गोष्ट आहे ना जी तुम्ही कम्पेअर नाही ना करू शकत. जेव्हा तुम्ही कम्पेअर करता तेव्हा फक्त पैशाची कम्पॅरिझन होते आणि मग लोक टूरवरनं जाऊन आल्यानंतर म्हणतात केसरी इज द बेस्ट. कारण त्यांनी ते अनुभवलं. जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत वाटतं की सगळंच सारखं, पण तसं नाहीये. तुम्हाला जेव्हा पैशाचं आपण कंपॅरिझन करतो तेव्हा आपल्याला त्यात काय काय मिळणार आहे, कशा गोष्टी मिळणार आहेत. हॉटेलमध्ये डिफरन्स असतो, जेवणात डिफरन्स असतो, तिकडे तुम्ही कशा प्रकारे दाखवता ह्याच्यामध्ये डिफरन्स असतो. आज आमची मुलं इतकी ट्रेंड आहेत की ते त्या ठिकाणच्या वास्तूविषयी, तिकडचा इतिहास, तिकडचा भूगोल हे सगळं लोकांना समजावून सांगत असतं. ज्याने ट्रॅव्हल आजवर केलेलं नाही त्याने पहिल्यांदा भारत बघावा असं मत आहे का तुमचं? प्रवास म्हणजे तुम्ही जग बघायला पाहिजे असंच नाही ना. प्रवास हा भारतापासून सुरुवात करावी, पण त्याचा शेवट तुम्ही जगाचा केला तर त्याचा जास्त फायदा होणार आहे. कारण भारत हा आपल्याला माहिती असलेला प्रांत आहे. त्याची टोपोग्राफी म्हणा, त्याचा भूगोल म्हणा किंवा वेगवेगळं आहे. काश्मीर अतिशय सुंदर आहे, निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे. मग ते काश्मीर अनुभवा. राजस्थान, भारताचा इतिहास कळायला पाहिजे तर आपला महाराष्ट्र आणि राजस्थान ह्याचा स्टडी केलाच पाहिजे. साधी गोष्ट आहे की आपल्याला भारत कळायचा असेल तर प्रवास केला पाहिजे. मग जसा भारत कळण्यासाठी आपण प्रवास केला पाहिजे तसं जग कळण्यासाठी पण प्रवास केला पाहिजे ना. हम्म, हम्म. आणि एवढे 7 खंड फिरल्यानंतर मी हे ठामपणे सांगू शकते की एवढा वैविध्याने नटलेला प्रदेश जगाच्या पाठीवर कुठेच नाही. आपला तो देश. आपला भारत. आता तुम्ही ज्या जगातल्या स्वर्गाचा उल्लेख केला काश्मीर, तिथे पहलगाम सारखा एक नुकतंच आता त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. त्यावेळचे अनुभव खूप म्हणजे ट्रॅव्हलर म्हणून कशा पद्धतीने ते तुमच्याशी रिॲक्ट झाले असतील त्याचा मला खरंच विचार येतो. मग त्यावेळेला तुमचा माइंडसेट तुम्ही त्यांना रिसीव्ह कसं केलं किंवा ते ऍक्सेप्ट कसं केलं काही गोष्टी या? पहलगाम सारखा इन्सिडेंट ऍक्सेप्ट करणं खूप डिफिकल्ट आहे. हा. म्हणजे हे कुठेच घडता कामा नये आणि भारताच्या अस्मितेवरचा घाला म्हणूया किंवा म्हणजे खूप दुःखदायक अशी ही घटना आहे. नो डाऊट अबाउट इट. आज पर्यटन, आज आत्ताच आपण वॉर सिच्युएशन घेऊया. ज्या दिवशी वॉर सुरू झालं तेव्हा आमच्या दृष्टीने आम्हाला वाटलं सीझन संपला. म्हणजे जो आमचा 30% बिझनेस आम्ही ह्या एप्रिल, मे, जून महिन्यांमध्ये करतो ते पूर्ण ठप्प झालं. पण जसे वॉरचे काही दिवस गेले तर पर्यटक हा थांबणारा नाही. मग पर्यटकांना कुठे सेफ झोन आहे त्या ठिकाणी लोक पर्यटन करू लागले. एक म्हणजे भारतातलं पर्यटन वाढलं आणि दुसरं म्हणजे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान, चायना आणि साऊथ ईस्ट एशिया ह्याचं पर्यटन सडनली वाढलं. तर त्यामुळे आज पर्यटन ही लाईफस्टाईल झालेली आहे. तर पर्यटन हे थांबणार नाही, हे चालूच राहणार आहे. कारण पॅन्डेमिकने एक आपल्याला शिकवलंय. त्याच्यानंतर जो लोकांमध्ये बदल झाला तो म्हणजे पूर्वी लोक वर्षातून एकदा फिरायचे, फार फार तर 2दा फिरायचे. आज वर्षातून 4-4 वेळा लोक फिरायला लागले. हा पॅन्डेमिक नंतरचा बदल आहे. हा मानसिकतेतला फरक आहे. लोकांनी हे ऍक्सेप्ट केलंय आता की खरंच जग म्हणजे आपलं आयुष्य हे क्षणभंगूर आहे आणि तिथे
कुठल्याही गोष्टीची शाश्वती नाहीये. तर त्यामुळे जे आपल्या वाट्याला आलंय ते तो उपभोगून वर्तमान क्षण घ्यायचं. एन्जॉय करायचा. हं. हा पण बदल तर ॲट द नक्कीच झाला. सेम टाइम मला काय वाटतं, की काही लोकांचं म्हणजे काही लोकांच्याकडनं पण असं बोललं जातं, की ट्रॅव्हलिंग खरं तर लक्झरी आहे. तुम्हाला त्या त्या दृष्टीने विचार काय? म्हणजे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की ट्रॅव्हलिंग लक्झरी वाटते? का ती लाईफस्टाईल. गरज आहे? मला ट्रॅव्हलिंग ही लक्झरी नाही वाटत आहे. ती आज आपली लाईफस्टाईल झाली आहे. कारण आपल्या अवतीभोवतीचं जग बदललंय. आपल्याला जगाप्रमाणे बदलणं गरजेचं आहे. पूर्वी लोक प्रवास जास्त नव्हते करत, तरीही ते सुखी होते. कारण अं, त्यांच्या भोवतीचं जग तसं होतं. आज मर्यादित जग होतं. आज मर्यादित जग होतं. आज तुमच्याकडे वर्ल्ड इज फ्लॅटर, म्हणजे नुसतं फ्लॅट नाही, तर वर्ल्ड हॅज बिकम फ्लॅटर, की आज तुम्हाला जगात कुठल्या कानाकोपऱ्यात काय चाललंय किंवा कुठे काय आहे, हे क्षणात तुम्हाला दिसू शकतं. नुसतं माहितीच नाही, तर ते दिसू पण शकतं. असं जग जर तुमच्या हातात आलंय, तर त्याला आपण लक्झरी कशी म्हणू शकतो? आपल्या हातात प्रवासासाठी लागणारा पैसा, जो पूर्वी नव्हता, तो आज आलेला आहे. कारण आज दोघंही अं, अर्निंग कमावते सोर्सेस आहे. कमावते आहेत. आई-वडिलांचा पैसा मुलांना नकोय. म्हणजे पूर्वी कसं आई-वडिलांचा पिढीजात ते मुलांकडे लेगसीने जायचं. पण आज मुलं सधन झाली आहेत. त्यामुळे तेच म्हणतात, की आई-वडील तुम्ही तुमचं एन्जॉय करा. आम्ही आमचं बघतो. हा बदल झालाय. म्हणजे हा आपल्या अवती दिसतोय हा बदल. त्यामुळे पण फिरण्याचं प्रमाण वाढलेलं असेल कदाचित. आज ज्या तऱ्हेने जग फास्ट झालंय, त्या जगाची ती रिक्वायरमेंट आहे. म्हणून मी त्याला लाईफस्टाईल म्हणते, लक्झरी नाही. प्रवासात लक्झरी आहे का? तर प्रचंड आहे. पण मी जसं नेहमी सांगतो माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या कार्यक्रमाच्या याला, की खिडकीतनं मला जेवढं दिसतं तेवढंच आकाश नसतं. अगदी बरोबर. हां. मला त्यासाठी ज्यावेळेला समुद्राची अथांगता दिसते, तेव्हा ते माझ्या डोळ्यासमोर दिसणारं जे असतं विस्तीर्ण, ते असतं आकाश. आणि मग मला लक्षात येतं, की अरे, त्यावेळेला मग मला गुलजार साहेबांची वाक्य खूप आठवतात, की "आकाश के उस पार भी आकाश है." ही कवी कल्पना तर फारच सरप्रायझिंग म्हणण्यापेक्षा शॉकिंग आहे, की "आकाश के उस पार भी आकाश है" हे कवीचंच आहे. मग त्यावेळेला वाटतं, की ट्रॅव्हलिंग केल्याशिवाय याही गोष्टी कळत नाहीत. मग बीचवर गेलं, की असं जाणवायला लागतं, की अरे आपण किती छोटे आहोत. एक्झॅक्टली. किती छोटे आहोत आपण. किती काय कुठल्या गोष्टी घेऊन बसतोय आपण स्वतःकडे. माझ्याकडे हे आहे, मी हा आहे आणि मी ते आहे. मग एखादी त्सुनामीसारखी लाट सिच्युएशन येते. येऊ नये, पण त्यावेळेला कळतं, की माणूस किती क्षुद्र आहे क्षणभंगूर खरं आहे, तर. क्षुद्र आहे. म्हणजे देवाने खरं ह्या अशा गोष्टी खरंच दिल्यात, म्हणून खरं ट्रॅव्हल करावं असं वाटतं. मला एक अजून विचारावसं तुम्हाला काय वाटतं, की तुम्ही आता देशात परदेशात सगळीकडे आपल्या केसरीच्या थ्रू आपण पर्यटकांना नेतो. मला माझा देश बघावा पहिल्यांदा, असं जर वाटत असेल, तर तुम्ही कोणते 5 एरियाज किंवा 5 डेस्टिनेशन्स, आत्ताची भाषा म्हणजे डेस्टिनेशन. 5 डेस्टिनेशन सांगाल किंवा 3 डेस्टिनेशन सांगाल, की हे बघायलाच पाहिजे हां भारतातलं, तुमच्या दृष्टीने? हं. मी जाते त्या मुद्द्याकडे. पण त्याच्या आधी तुम्ही जो थॉट मांडला, की एक विस्तीर्ण हं, हं, प्रवासाने तुमच्या जागी हं, तो हं, ॲटिट्यूड येतो. हं, म्हणजे मी नायगराला पहिल्यांदा गेले. हं, तेव्हा नायगराचं ते पडणारं पाणी अंगावर घेतलं. त्यावेळी म्हटलं, खरंच आपण शूद्र आहोत. हे हं. काय आहे? निसर्गाने काय करून ठेवलंय? खरंच आहे, खरंच आहे. काश्मीरमध्ये गेलो, की परत तीच जाणीव होते. तर आपला देश म्हणजे प्रो भारत मी अ, कारण खरोखर असा वैविध्याने नटलेला देश जगात नाही असं जे मी म्हणते. आणि भारतात अशा 5 गोष्टी जर बघायच्या असतील, तर मी म्हणेन काश्मीरपासून सुरुवात करायची. वाह! काश्मीर अतिशय सुंदर भारताचा सरताज आहे. ते काश्मीर. त्याच्यानंतर राजस्थान. जर भारताची हिस्ट्री समजावायची असेल, तर राजस्थान बघायला पाहिजे. राजस्थानची लाईफस्टाईल काय असेल त्या काळातली आणि
कसे ते राजे रजवाडे लढले असतील, कसं आपल्याला लुटलं गेलं, हे सगळं आपल्याला बघायचं असेल तर राजस्थानच जायला पाहिजे. अम, त्याच्यानंतर माझा मुलगा जेव्हा अमेरिकेला शिक्षणासाठी जायला निघाला, तेव्हा मी त्याला लेह लडाखला घेऊन गेले. वा. तुला म्हटलं भारत समजायचा असेल, तर तू इथे जा. तू हे जग बघ. आणि कारगिल वॉर विषयी सांगितलं. तिथे खरोखर रडायला येतं लेह लडाखमध्ये, की आपल्या जवानांना काय काय भोगावं लागलं असतं, इथे बसून समजत नाही. त्याच्यासाठी लेह लडाखला जायला पाहिजे. परत आपण त्या मुद्द्यावर येऊ. हे शिक्षण आहे. हे बघणं, हे समजणं, ह्याने आपण माणूस बदलतो की नाही? लेह लडाखला गेल्यानंतर आपण बदलतो. कारण आपल्याला कारगिल वॉर समजायचं असेल तर तिकडे जायला पाहिजे आणि आपल्या जवानांना सॅल्यूट करायला पाहिजे. ॲज ऍक्च्युली सिम्पल as that. त्यामुळे लेह लडाख हा भाग आपण बघितला पाहिजे. साऊथला गेलं पाहिजे कारण मंदिरं, टेम्पल, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचं कन्याकुमारी. कन्याकुमारी बघायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला साऊथला जायला पाहिजे. साऊथची एक संस्कृती जी आहे, तर ती संस्कृती पण समजायला पाहिजे. कारण जसं अम, मी अमेरिकेत गेले आणि माझे बरेचसे फ्रेंड साऊथ इंडियन आहेत. त्यांच्याकडनं मला साऊथ जास्त समजला दॅन हे. म्हणजे अरे, आपण भारतीय आहोत, पण आपण वेगळे आहोत. हे इटालियनमध्ये नाही होणार किंवा अमेरिकनमध्ये नाही होणार. पण हे भारतीयांमध्ये होतं. कारण परदेशात गेल्यावर ते लोक आपल्याला विचारतात, की यू आर फ्रॉम इंडिया, व्हाय डू यू स्पीक इन इंग्लिश? तुम्हाला तुमची भाषा नाही का? बिकॉज वी डोंट अंडरस्टँड आवर ओन लँग्वेज, राईट? म्हणजे आम्हाला हम्म. इंग्लिशमध्ये बोलावं लागतं. हे समजावं लागतं त्या लोकांना, कारण हम्म. त्यांना हे समजत नाही, की ह्या लोकांना एकमेकांचे पदार्थ आवडतात किंवा आवडत नाही. हे त्या लोकांना समजत नाही. अरे, एका देशामध्ये 2 पदार्थ कसे असतील? अरे 2 नाही, ते हजारो पदार्थ आहेत, की जे एकमेकांना समजत नाहीत. तर ही डेस्टिनेशन आपण बघायलाच पाहिजेत. आणि नॉर्थ ईस्ट. कारण नॉर्थ ईस्ट हा अगेन, म्हणजे आज नॉर्थ ईस्ट हा भारताचा भाग, पण तुम्ही त्या भागात गेल्यानंतर कळतं त्यांना आजही वाटतंय की ते भारताचा भाग नाहीये. सो म्हणून भारत जर समजायचा असेल तर भारत बघायला पाहिजे. भारताच्या बाहेर आता खूप डेस्टिनेशन्स आहेत, पण जर मला भारताच्या बाहेर, मी आजवर गेलेलो नाही, मी ॲज अ ट्रॅव्हलर मला जर भारताच्या बाहेर जायचं असेल तर मी ॲब्सोल्यूट मस्ट असं कुठला देश बघायला पाहिजे की हा बघायचाच? मी पैसे साठवून का होईना पण हा देश तुम्ही बघा. असा प्रश्न विचारलाय की एखाद्या आईला तुझं कुठलं बाळ प्रिय आहे असं विचारण्यासारखा प्रश्न विचारलाय. त्यामुळे ह्याचं मी असा एकच देश म्हणणार नाही, पण तुम्हाला मॅनमेड वंडर, मॅनमेड, माणसाने काय निर्मिती केली आहे किंवा माणूस काय करू शकतो हे बघायचं असेल तर अमेरिका बघा. तुम्हाला जपान बघायलाच पाहिजे, कारण त्या संस्कृतीसाठी जपान बघा. प्रगतीसाठी चायना बघायला पाहिजे. हं? आपलं जग कसं बदललं आणि अं, आपण माणसांच्या जगात राहतोय. प्राण्यांचं किंगडम बघायचं असेल तर आफ्रिकेला जा. ओनली ॲनिमल किंगडम इन द वर्ल्ड इज आफ्रिका. त्यामुळे आफ्रिकेला जा. तुमच्या आवडीप्रमाणे सुंदर समुद्रकिनारे बघायचे असतील तर मॉरिशसला जा, हवाईला जा, फिजीला जा. सो आवड काय आहे त्याप्रमाणे आपण जग बघायला पाहिजे. आणि आपण पूर्ण आपला जो पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतोय की प्रवासाने काय होतंय, प्रवासाने शिक्षण होतं, सगळं सांगितलं, पण प्रवासाने धैर्य आणि धाडस पण येतं. मी साऊथ आफ्रिकेला 50व्या वर्षी गेले आणि मी बंजी जम्पिंग केलं आणि इट इज डिफिकल्ट. मी जेव्हा तिकडे गेले तेव्हा मला वाटलं हे माझ्याच्याने शक्य नाही, उभ्या आयुष्यात मी परत जाते. कारण इतका उंच तो ब्रिज होता, ॲड्रेनलिन हे बंजी पॉइंट. पण तिकडे एक वाक्य होतं आणि तिथे लिहिलं होतं की फिअर इज टेम्पररी, रिग्रेट इज परमनंट. मग हो. म्हटलं आज नाही तर कधीच नाही,
आणि मी म्हणजे मला ढकललंच त्यांनी अशा तऱ्हेने पण बंजी जंप केलं. पण तुम्हाला सांगते त्या बंजी जंप नंतर माझी भीती गेली. मी निडर झाले. हे प्रवासातून आलं. किंवा स्काय जंप म्हणजे पूर्वीची झेलम आणि आताची झेलम ही प्रवासाने घडली आहे. ती भित्री, लाजाळू अशी जी होती, ती बंजी जंप करू शकते किंवा तिचा प्रवास हा बंजी जंप किंवा स्काय डायव्हिंग पर्यंत पोहोचला. हा बदल प्रवासाने झाला. ओके. म्हणजे स्वतःला ओळखायला सुद्धा झेलमला उपयोग झाला या ट्रॅव्हलिंगचा. येस. कारण आपल्याला सुद्धा एक्सप्लोर करणं यासाठी बाहेर जायला पाहिजे. मला हे सगळे लोक सांगतायत, की "अरे अब्रॉडला गेलात, की तुला ह्या गोष्टीचा फरक पडेल, ह्या गोष्टी शिकता येतात." मी अजून गेलेलो नाहीये. पण आता केसरीमुळे जाईन कदाचित. पण मला वैयक्तिकरित्या असं वाटत होतं, की नाही मी इंडिव्हिज्युअल जाऊ शकतो. मग तुम्ही मला जर म्हणालात, की आपली ट्रॅव्हलिंग कंपनी आहे, तर केसरीमधूनच मी ट्रॅव्हल करावं. याच्यासाठी काही कारणं सांगा, की मी केसरीनेच का जायचं? कारण तुम्हाला एक व्हॅल्यू फॉर मनी मिळणार आहे. व्हॅल्यू फॉर मनी का? जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली जाता, तेव्हा तुमचं तिकीट महाग असतं, तुमची हॉटेल्स महाग असतात. तुमचा प्रोग्राम त्या तेवढ्या वेळात कसा होईल, ह्याचं गणित आम्ही व्यवस्थित मांडलेलं असतं. म्हणजे तुम्ही जेव्हा इंडिव्हिज्युअल जाता, तेव्हा ती लक्झरी असते बऱ्यापैकी. कारण तुम्ही हां, मला नाही बघायला मिळालं तरी चालेल, मी एवढंच करणार. मी 5 स्टारमध्येच राहणार. पण आम्ही जेव्हा तुम्हाला घेऊन जातो, तेव्हा आम्ही तुम्हाला उत्कृष्ट हॉटेलमध्ये ठेवणार. त्याच्याबरोबर ते जे दिवसभर बघण्याचं जे बघायलाच पाहिजे, ते दाखवण्याचं कसब आमच्याकडे आहे आणि ते लोकांना आवडतं. प्लस कुठेही तुमची जेवणाची वगैरे अडचण होणार नाही. तुम्ही जपानमध्ये जाऊनच बघा एकट्याने. तुमचे जेवणाचे कदाचित हाल होऊ शकतील. जर तुम्हाला ते जेवण किंवा त्या जेवणाची चव ह्याला जर तुम्ही अकस्टम नसाल, तर जेवणार काय तिकडे गेल्यानंतर? शोधणार कसं? बोलण्याची अडचण. या सगळ्या अडचणींवरचा उपाय म्हणजे केसरी असं मी म्हणेन आणि तो उत्तम उपाय आहे. असं नाही की देअर इज कॉम्प्रोमाईज. तुम्हाला आम्ही आमच्या खूप आधीच्या कॉन्ट्रॅक्टिंगमुळे एकट्याने गेल्यानंतर ज्या कॉस्टला जी वस्तू मिळणार आहे, त्याच्यापेक्षा निम्म्या कॉस्टमध्ये कदाचित आम्ही ह्या टूर्स आपल्यासाठी घडवून आणतो आणि ते पण उत्तम रीतीने. मग का नाही जायचं? आणि सगळ्यात मोठा मला फायदा वाटतो असा, की माणूस हा त्याला संघाची गरज असते. त्याला मैत्रीची गरज असते. तो एकट्याने फिरण्यापेक्षा प्रवासात आनंदी होऊन फिरतो. ही मला सगळ्यात मोठी जमेची बाजू जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल कंपनी बरोबर जाता, जेव्हा तुम्ही केसरी बरोबर जाता, तेव्हा दिसते. आणि म्हणजे तुमच्या उत्तम हॉटेलची काळजी घेतो. तुम्हाला त्या तेवढ्या पॅक्ड ह्याच्यामध्ये उत्तम साईटसीइंग मिळतं. हॉटेल्स सर्वोत्कृष्ट आहेत, की म्हणजे ती 5 स्टार नसतात. बट वी प्रॉमिस यू 4 स्टार हॉटेल्स. प्रत्येकाला टूर मॅनेजर असतोच. टूर मॅनेजर असतो. तो तुमची उत्तम काळजी घेतो. म्हणजे आमच्याकडे अशा लोकांच्या प्रतिक्रिया येतात, की माझ्या मुलापेक्षा ह्यांनी आमची काळजी काळजी घेतली. घेतली. आता ह्याच्यापेक्षा मोठं समाधान आम्हाला हं, कुठलं असणार आहे? हं, हं, धिस इज व्हॉट हॅपन्स. म्हणून केसरीने प्रवास करा. कारण तिकडे तुम्हाला आयुष्यभराची मैत्र्या मिळतात. हं, हं. लग्न जमतात. हो, ते पण मी आपल्या पुण्यात सुद्धा आपण आलो होतो, की रिलेशन डेव्हलप तिथे सुद्धा झालेली आहेत बरीच. आमच्या पहिल्या टूरपासून आत्तापर्यंत ते फ्रेंड्स एकत्र आहेत. ते एकत्र फिरतात. एका प्रवासात भेटलेले लोक अनेक प्रवास एकत्र करतात. म्हणजे हा हे हा प्रवास हे किती मी केसरीच्या थ्रू झाला, पण त्यांचा वेगळाच प्रवास नंतर एकत्रितपणे सुरू झाला. असेही अनुभव असतील. अनेक, अनेक. आणि आता तुम्ही जो वारंवार शब्द वापरताय, की प्रवासाने काय होतं? तर आनंद होतो. केसरीने का प्रवास करायचा? कारण आनंदासाठी करायचा. म्हणून हा आजचा घाट घातलाय. कारण हा पॉडकास्ट याला नावच आपण दिलंय आनंदाचा पॉडकास्ट. मुद्दा हाच आहे फक्त, की ह्या चर्चेतून, ह्या गप्पांमधून किंवा ह्या संवादातून
आपल्यालाही आनंद मिळावा आणि ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना पण आनंद मिळावा. आणि हेच जर ध्येय असेल तर केसरीला नक्कीच आपल्याला संपर्क साधायला लागेल. सगळी डिटेल्स मी देणार आहेच आहे डिस्क्रिप्शनमध्ये. ह्या गप्पा झाल्या, मला वाटतं फक्त ऑन कॅमेरा गप्पा आहेत ह्या आपल्या. याला काही विशेष असं स्वरूप द्यायचंच नव्हतं मला. आणि खूप तुमच्या ब्रँड जर्नीबद्दल पण बोलायचं नव्हतं, कारण दॅट इज नोन टू एव्हरीबडी. सगळ्यांनाच माहिती केसरी हे काही नवीन नाहीये. माझ्या मते ही पायनियरिंग ट्रॅव्हलिंग कंपनी असावी, असं इफ आय एम नॉट रॉंग. ही पहिली कंपनी अशी असेल की जिनी लोकांना प्रवास करायला शिकवलं, आम्ही एकत्रित म्हणतो प्रवास करायला. प्रवासाला आम्ही ग्लॅमर दिलं. वा वा, हे खूप छान वाक्य वाटतंय मला, की प्रवासाला ग्लॅमर दिलं. कारण प्रवास इतका रंजक असू शकतो, छान असू शकतो, आणि टुगेदर वी लिव्ह अँड टुगेदर वी बिकम मोर हॅपी, हे जे म्हणलं जातं ते एवढ्यासाठीच आहे. जसा आता तुमचा प्रवास लाजरी बुजरी झेलम ते झेलम एक्सप्रेस लेवल असा जो झाला, हा ओनली बिकॉज ऑफ ट्रॅव्हल, तुम्ही जसं म्हणालात. असं अनेकांना खरं अपेक्षित असेल. प्रत्येकाला असं वाटत असतं, प्रत्येकाची इच्छा असते मॅडम. मी तुम्हाला खरंच सांगतो ताई, की प्रत्येकाला असं वाटत असतं की मला अरे हे पण बघायचंय, मला ते बघायचंय. पण कन्स्ट्रेंट्स काही असतात, सिच्युएशनल कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणा, मॉनिटरी कन्स्ट्रेंट्स आहेत म्हणा. पण मी जेव्हा जेव्हा तुम्हाला येऊन भेटलो किंवा कंपनीमध्ये पाहिलं, ॲडमिन स्टाफ बघितला, तो इतका कोऑपरेटिव्ह आणि काय म्हणता येईल त्याला, केअरिंग वाटला मला. मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही नसताना एकदा आलो होतो आणि बघितलं, जनरल माहिती घेत होतो. ज्या पद्धतीने ते रिसीव्ह करत होते, बोलत होते, मला तू कुठे कॉर्पोरेट कंपनीमध्ये आल्यासारखं फील नाही आला. कुठेतरी केअरिंग ऑर्गनायझेशन आहे, काळजी घेतायत, बोलतायत, विचारतायत. त्यातही असं फॉर्मल नव्हतं, इन्फॉर्मल. या तुम्हाला काय हवंय का, कोणाशी बोल. मग हे मला खूप आवडलं. म्हणजे मी केसरीचाच पॉडकास्ट करायचा हे ठरवलं ते त्याच कारणामुळे. ओव्हरऑल तुमच्या दृष्टीने आज अशी सिच्युएशन प्रत्येकाने जर करायची विचारात घेतली, की ट्रॅव्हलिंग शुड बी वन ऑफ द इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ लिव्हिंग, महत्वाचा भाग, की मला हे करायचं, मला ते करायचं, पण मला ट्रॅव्हल पण करायचं. तर त्यासाठी तुम्ही कुठलं एखादं सूत्र सांगू शकाल, की अरे तुमची मंथली एवढं आहे ना, तर तुम्ही याच्यातनं एवढे थोडेसे बाजूला काढा, पण ट्रॅव्हल करा. तुम्ही इमॅजिन करू शकाल की वडेवाला, म्हणजे असे रस्त्यावर वडे विकणारा, त्यांनी सिंगापूर, थायलंड, मलेशियाची टूर केली आहे आपल्यासोबत. शिक्षकांनी साऊथ अमेरिकेची 6 लाखाची, त्या काळात 6 लाख होती प्राइस, ती टूर केली आहे. आणि हे केवळ झालं ते म्हणजे आपल्या प्लॅनिंगमुळे. जर आपण सुरुवातीलाच व्यवस्थित प्लॅन केलं, म्हणजे हे पैशाच्या बाबतीत पण आहे, तेच प्रवासाच्या बाबतीत पण. प्रवासाचं प्लॅनिंग करायला पाहिजे आणि आपल्याकडे जो काही पैसा येतो, त्या पैशातनं एक सर्टन अमाउंट जर आपण काढून बाजूला ठेवली आणि ती प्रवासासाठी, आणि त्याचं योग्य नियोजन केलं, तर प्रवास सहज शक्य आहे, कोणालाही शक्य आहे. आणि प्रवासासाठी खूप सारे पैसे लागतात असं पण नाही. म्हणजे पैसे लागतात ऑफकोर्स. आज आज आपल्या अवतीभोवतीचं जग पण चेंज होतंय आणि त्यामुळे म्हणजे आता ह्या वॉरमुळे सडनली विमानाच्या किमती प्रचंड वाढल्या. पण त्याच्यासाठीच तर आम्ही आहोत ना. ते दर कमी करून घेण्यासाठी आहोत. तर रिझनेबल लेवल. प्रवास जर तुमचं स्वप्न असेल, तर म्हणजे सच्चे दिल से जो देखो तो पूरी कायनात आपको मदत करती है, वैसे है. आता हल्ली प्रवासातली लोन्स अवेलेबल आहेत. म्हणजे ते पण एक प्लॅन करू शकतो. पण मला असं वाटतं हा प्लॅनिंगचा भाग आहे आणि त्याच्यासाठी जर योग्य प्लॅनिंग केलं, म्हणजे त्यांनी असं केलं होतं, की दरवेळी मला 25% माझ्या सॅलरीचा 25% मला फिरायची आवड आहे. तर मी माझ्या सॅलरीचे 25% भाग फिरण्यासाठी काढून ठेवेन. बाकीचे तुला 25% देखील आणि बाकीच्या मुलांच्या शिक्षणासाठी. अशा तऱ्हेने त्यांनी योग्य त्यांचं नियोजन. प्लॅनिंग केलं हां. होतं योग्य प्रकारे. तसंच आपल्याला पण एक प्रवासासाठी म्हणून प्लॅन केलं, तर हे सहज शक्य आहे. जिंदगी ना मिले दोबारा. त्यामुळे देवाच्या कृपेने जर आपल्याला हा जन्म मिळालाय,
नरजन्म मिळालाय, मनुष्यजन्म मिळालाय, तर अनेक गोष्टी करायच्या आहेत, अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या. ह्या गोष्टीत न अडकता जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला देवाच्या कृपेने प्रवास करणं सुद्धा जमलं पाहिजे. केसरीसारखी ही मंडळी आहेतच, ही आपल्याला योग्य दिशेने योग्य पद्धतीने घेऊन जातील. जसे आता आपण जोडले गेलो आणि आनंदासाठी एकत्र आलो, तसे काही माझी मित्रमंडळी आहेत, काही लोक आनंदाचे सहकारी आहेत माझे, मी त्यांना म्हणतो. जसं सुरुवातीला अमित लगाटेचा उल्लेख केला, त्याचं लगाटे रिअल्टर्स नावाची एक कोकणामध्ये त्याचे भरपूर प्लॉटिंगची स्कीम आहे. तसेच अजून दोघं जण आपल्याशी जोडले गेलेत. एकाचं नाव आहे अमोद दामले. ते हर्बल प्रॉडक्ट्स करतात अरे वा. आणि त्या हर्बल प्रॉडक्ट्सचे तुम्हाला त्यांनी गिफ्ट दिलेली आहे. अरे हे वा. ब्युटी आणि स्किन प्रॉडक्ट्स असे करतात, हर्बल प्रॉडक्ट्स आहेत. चारू कोशा नावाचा त्यांचा ब्रँड आहे अमोद दामलेंचा, त्यांच्यातर्फे तुम्हाला. थँक्यू सो मच. अजून एक दुसरेच आपल्या दुसरे पण एक कनेक्टेड आहे आपल्याला एक ब्रँड, आपल्याच आनंदाच्या सहकाऱ्यांमधली अजून एक रुजुता गोखले नावाची आहे. तिचं स्वप्नगंधा कलेक्शन्स असं पैठणी वस्तूंचं माहेरघर अरे वा. असं नवीन आहे. तिने ही पैठणीच्या वेगवेगळ्या वस्तू ती तयार करत असते. त्याच्यात ही फाईल तुम्ही ऑफिसमध्येच असता म्हणून तर पैठणीची फाईल केलेली आहे. थँक्यू. खूप सुंदर आहे. या लोकांचे नंबर्स पण त्याच्यावर आहेत, तुम्ही त्यांना पण मी नक्कीच contact कम्युनिकेट करून त्यांना जरा एनकरेजमेंट मिळेल. करेन. नक्की. बरं वाटलं. थँक्यू सो खरंच मच. खूप आनंद झाला ऍक्च्युली. मी असं फॉर्मल नाही बोलणार की तुम्ही आलात आणि खूप छान वाटलं, मी तुमचा आभार वगैरे नाही मानायचे, कारण आपण आता खूप छान जोडले गेलोत. मला खूप आनंद झाला. हा आपला आनंदाचा पॉडकास्ट, याला साधं सुधं स्वरूप मुद्दाम ठेवलं, कारण माणूसच साधा सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही आलात आणि अशा पद्धतीने आपण भेटत राहू. तुम्हालाही कसं वाटलं ते सांगा. छान वाटत असेल, वाईट वाटत असेल किंवा मजा नाही आली, हे सुद्धा सांगितलं तरी चालेल, कारण हे सगळं साधं सुद्धा आहे. नाही नाही, तुम्ही खास मला इथे बोलवलं साधं सुद्धा. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की हे आयुष्य पण आपलं ना खूप साधं सुद्धा असलं पाहिजे. ते साधं सुद्धाच असतं, आपणच त्याला कॉम्प्लिकेटेड बनवतो असं मला वाटतं. तर साधं सुद्धा मध्ये तुम्ही बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. प्रेक्षकांना किंवा जे लोक हे पॉडकास्ट बघतील त्यांना मी असं सांगेन, जग फार सुंदर आहे. जेवढं शक्य असेल तेवढं फिरा आणि जेवढे त्यातून मोती आपल्याला मिळवता येतील आणि आपल्यात बदल घडवता येईल तेवढा घडवायला पाहिजे. पण मुद्दा हा आहे की जग फार सुंदर आहे, ते बघायलाच पाहिजे. केसरी मार्फत बघा, हे महत्वाचं. धन्यवाद. धन्यवाद.